नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली आजच्या भागात आपण बघूया. जग्गू आजीने ताराचा हात पकडलेला असतो आणि ताराला सावलीकडे बघतात आणि ताराला म्हणत असतात की पहिले नारळ आणि सुपारी ठेव, नाही तर बघताच मी मला माहितीये काय चाललंय तुझं आणि सगळं काय माहितीये. जग्गू आजीपासून काही सुद्धा लपून राहू शकत नाही. पहिले नारळ सुपारी ठेव. सावलीकडे एकटक आजी बघत असते आणि ताराचा घट्ट असा हात पकडलेला असतो. खूप वेळ बोलल्यावर ताराच्या आणि सावलीच्या लक्षात येतं की ह्या कदाचित झोपेत बोलताय, आपल्याशी बोलत नाहीये. किंवा सावली जे गाणं म्हटली ते आजीच्या लक्षातही आले नाही, आजी झोपेतच बोलतीये. ताराचा हात ओढत असतात की मी तुला जाऊ देणार नाही, जाऊ देणार नाही. आणि तेवढ्या याच्यात अशी सनकन कानाखाली लागते ताराच्या. तारा म्हणते परत मारलं सावली यांनी, सकाळपासून किती मारताय मला ह्या. आणि जगदंबा जगदंबा म्हणत आजी परत झोपी गेलेले असतात. आता सावली आणि तारा खरंच वाचलेले असतात, कारण तारा गाणं बोलतीये हे आजीने डायरेक्ट बघितलेलं असतं आणि दोघेही घाबरलेले असतात की आता जग्गू आजीने बघितलंय की सावली स्वतः गातीये म्हटल्यावर सगळ्यांना आता कळणार की सावली गाणं गाते, ताराचा आवाज नाहीये. पण त्या वाचलेल्या असतात आणि जग्गू आजी झोपेतच असते आणि झोपेतच ती बोलत असते. आता परत जग्गू आजी झोपी गेलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जग्गू आजी बसलेली असते मस्त आरामामध्ये आणि ती अमृता चहा आणेल याची वाट बघत असते. पण अमृताने चहा न आणता सावलीने चहा आणून दिलेला असतो. काय ग, तू कशाला चहा आणला, आमरी कुठे गेली होती. सावली काही बोलत नाही, फक्त चहा देते आणि तिच्या समोर उभी राहिलेली असते अगदी खाली मान घालून. आजी चहा पिते आणि आजी चहाची बशी खाली ठेवून स्वतः असं तोंड पुसत पुसत म्हणते, काय ग तोंड बघत उभी राहिली का इथे, सुंदर दिसते का मी, चल कामं कर, इथे उभी नको राहू. सावली आता खाली मान घालते आणि आजीला एकही शब्द न बोलता कामं करायला निघून चाललेली असते. जग्गू आजी बसलेलीच असते, बडबड करत असते. तेवढ्यात आलेले असतात बाबा, तिलोत्तमा आणि सारंग. मला आहे ना तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. बाबा म्हणतात, बोल की आत्या, काय बोलायचंय तुला. अरे महत्वाचं बोलायचंय. अगं बोल, काय बोलायचंय, ऐकतोय ना आम्ही. आजी जरा थांबते आणि एकदम म्हणते की मला माझं मृत्यूपत्र करायचंय. तिलोत्तमा म्हणते, काय. बाबा म्हणतात, मृत्यूपत्र आणि कशासाठी. अरे आयुष्याचा भरोसा नाही, कधी काय होणार. आपण जरा बरे आहोत तोपर्यंत सगळं काही आपल्या हाताने व्यवस्थित करायचं, दुसरं काय नाही रे. तिलोत्तमा म्हणते, कशाला हवंय मृत्यूपत्र, आम्ही आहो ना तुमच्या आत्या, मग कशालाही करताय. तुम्ही सगळे माझेच, पण पोटची पोरं सगळीच्या सगळी कामातून गेली, एक सुद्धा कामाचा राहिला नाही. त्याचीच भीती वाटतीये, म्हणून माझ्या हाताने सगळं व्यवस्थित करावं अशी माझी इच्छा आहे. आत्या म्हणती, मोठी माझी 2 पोरं दारू, जुगार, पत्ते, आकडा बिकडा सगळं सगळं व्यसन जडली त्यांना, अगदी कामातून गेलीत ती, काहीही कामाची नाही. मुलं म्हणायची सुद्धा लाज वाटतीये मला. आजी म्हणते, लहानात तर त्याच्याहूनही बेहतर काहीही कामाचं नाहीये. सगळं विकून खाल्लं रे, त्यांच्या वाटणीला जेवढं दिलं तेवढं विकलं आणि खाल्लं. आता माझ्या वाटणीचं सुद्धा मागताय मला आणि विकून खायचा विचार आहे त्यांचा. नाही दिलं तर मारून टाकण्याची धमकी देतात. आजी अगदी हळवी झालेली असते आणि अगदी रडायला लागलेली असते. आता सारंग मात्र जरा आश्चर्याने बघायला लागतो. इतकी खमकी आजी आणि इतकी टचकन रडलीये. सारंगलाही वाईट वाटतं आणि आजीकडे बघायला लागतो. बाबा म्हणतात, आत्या एवढी मोठी गोष्ट घडली आणि तू आम्हाला कधीच काही सांगितली नाही. आजी रडत असते आणि म्हणते, काय रे, कधी वेळच घडली नाही तशी आणि विषयच निघाला नाही तर कशी सांगू मी. आता अगदी डोक्यापर्यंत पाणी गेलंय म्हणून सांगायची वेळ आली, म्हणून सांगते रे चंद्या. बाबा म्हणतात, आत्या आता करायचं काय सांग, तू म्हणशील आपण तसं करूया. हे बघ, मला सगळ्या बागा, आंब्याची सगळ्या अशा बागा आहेत आणि सगळ्या बागा अशी जीवापाड जपलीये मी, अशी व्यवस्थित ठेवलंय सगळं की बस. आणि मला असं वाटतं की इथून पुढे सुद्धा तसंच ते राहावं, विकून टिकून खाऊ नये एवढंच म्हणायचं रे. सगळ्या पोरांनी सगळे व्यसन करून इकून टिकून सगळी वावरं खाल्ली माझी, आता काहीच राहिलं नाहीये आणि माझ्या वाटणीचं सुद्धा मागताय विकायची. जुगार, दारू, काय आकडा पिकडा काय असतो सगळं सगळं व्यसन करायचे आणि आहे नाही तेवढं विकून खायचं, एवढंच माझ्या पोरांनी धरलंय. तेवढं तरी मला राहावं एवढी इच्छा आहे, म्हणून तर तुला म्हटलं रे मृत्यूपत्र करायचंय. आणि तेवढं सुद्धा माझ्या हातातून गेलं तर काही खरं नाही. इतकं सांभाळून ठेवलंय मी आणि हातातून गेलं तर मी स्वतःला माफच करू शकत नाही. इतक्या वर्षांचं जपून ठेवलेलं या पोरांनीचं दारू पाहिजे घालवलं तर काय उपयोग चंद्या, सांग बरं तू. तिलोत्तमा म्हणते, आत्या तुम्ही काय म्हणताय ना अगदीच मला कळतंय किंवा मला समजतंय सुद्धा. आपल्या पोरांनी काही चुकीचं केलं, वाईट वागले तर इतकं वाईट वाटतं स्वतःला की बस याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय ना यावेळेला मला चांगलं समजतंय. आता आत्या लगेच म्हणते, तिळ्या तुझी सहानुभूती नकोय मला, मी जो प्रश्न मांडलाय त्याचं उत्तर द्या सगळे मिळून आणि तेवढंच मला अपेक्षित आहे. आणि तिळे राजकुमारला बोलव, मला माझ्या राजकुमारशी बोलायचे आणि राजकुमारच्या नावावर सगळं काही करायचंय. आता राजकुमारचं नाव घेतल्या बाबा, तिलोत्तमा, सारंग तिघेही एकमेकांकडे बघायला लागलेले असतात. आत्याने मात्र एकच हट्ट धरलेला असतो की राजकुमारला बोलव, सगळं काही आहे माझी इस्टेट तेवढी राजकुमारला देऊन टाकायची.
आता मात्र तिलोत्तमाला टेन्शन आलेलं असतं. त्याला सांग तिळे, पिकनिक तिकडं सोड आणि पटकन ये आजीला भेटायला. एकदा का राजकुमारच्या स्वाधीन माझ्याकडे आहे तेवढं दिलं ना की डोळे मिटायला ही आत्या मोकळी झाली. कसं आहे ना तिळे, तुमच्याकडे सगळं आहे, मान्य आहे मला, पण माझ्याकडे आहे ते सुद्धा द्यायचंय ग प्रेमा खातीर मला. जग्गू आजीने एकच अट्टहास धरलेला असतो की जेवढं काय आहे तेवढं राजकुमारच्या स्वाधीन करायचं आणि मला मोकळं व्हायचं. एकच गोष्ट ती खूप वेळा बोलत असते आणि तसंच असं टेन्शन तिलोत्तमाला, सारंगला आणि बाबांना येत असतं. कारण ती म्हणत असते पिकनिक सोडायला लाव आणि लगेच मला भेटायला बोलव. आता यांनी सांगितलेलं असतं की राजकुमार पिकनिकला गेलाय. आजीने हट्ट पकडलेला असतो की आत्ताच्या आता त्याला माझ्यासमोर उभं कर. यांना प्रश्न पडलाय आजीच्या समोर राजकुमारला उभंच कसं करायचं. आता सगळ्यांची अशी मीटिंग भरलेली असते आणि ऐश्वर्या म्हणते मॉम कसं आहे ना, राजकुमार दादाला किती दिवस आपण घरापासून असं लांब ठेवायचं, आणि कसं आहे जग्गू आजीने हट्ट धरलाय की राजकुमार दादाला भेटायचंय, त्यामुळे त्याला लवकरात लवकर घरी बोलवायलाच लागणार आहे. आता ऐश्वर्याला हे जे बोलत असती ते बघून अमृताला खूप वाईट वाटत असतं की असं काय म्हणतेय की राजकुमारला घरी बोलवायचं. म्हणजे राजकुमार जे वागला ते सगळं काही विसरून ऐश्वर्या एका मिनिटात त्याला घरी बोलवायला तयार झालेली असते. तिलोत्तमाला मात्र टेन्शन आलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते काही झालं तरी दादाची एवढी चूक आपण नक्कीच माफ करू शकतो, त्यामुळे काही झालं तरी राजकुमार दादाला घरी आणायलाच लागणार आहे. नील म्हणतो राजकुमार दादाला घरी आणायला ऍटलिस्ट त्यांनी केलंय त्याचा पश्चाताप तरी झाला असेल का. घरी आणायला चुकांचा पश्चाताप झाला असेल तर घरी आणायला हरकत नाही. अगं तो तसाच असेल तर घरी आणून उपयोग तरी काय. नील जरा शांत बसतोस का. तो घरी आला की बोलू की समोरासमोर, आत्ता बोलणं गरजेचं आहे का. सारंग म्हणतो कसं आहे ना आई, आम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा तुला काय वाटतंय ना ते महत्वाचं आहे. तुला जसं वाटत असेल अगदी आपण तसंच करूया. तिलोत्तमा म्हणते कसं आहे ना, आता या वेळेला काय करायचंय ना मला कळतच नाहीये. एक वेळेला असं वाटतं की सगळं सांगून टाकावं जग्गू आत्याला आणि मोकळं व्हावं, पण दुसऱ्या क्षणी असं वाटतं नको, त्यांचीच करम कहाणी इतकी आहे की आपलं कुठं त्यांना सांगत बसायचं. म्हणून स्वतःला सावरते आणि सगळं काही लपवलंय. पण आता ना माझी दुविधा मनस्थिती झालीय. राजकुमारने जी चूक किंवा गुन्हा केलाय तो अक्षम्य आहे, कधीही त्याला माफ करू शकत नाही आणि त्याला डायरेक्ट घरात घ्यायचं याने तर माझं डोकंच बंद पडलंय रे. मी काय करू मला सुचत नाहीये. आता तिलोत्तमा गोंधळलेली असते. तिलोत्तमा म्हणते आजीच्या लाडक्या राजाने काय काय केलंय, संस्कारांचं उल्लंघन केलंय, तिलोत्तमा मेंदळेंचे संस्कार कसे रस्त्यावर आणले, सगळं काही एका मिनिटात सांगावं असं वाटतंय रे. पण असं वाटतं नको या, म्हणून विचार करून थांबते रे. जग्गू आत्यांना त्रास होणार सगळं ऐकल्यावर, आणि राजकुमारने हे कृत्य केलंय हे जग्गू आत्या सहनच करू शकत नाही, म्हणून गप्प बसलीये रे, दुसरं काही नाही. पण कसं आहे ना, आता गप्प बसून किती वेळ गप्प बसायचं, काहीतरी कारण तर आत्यांना द्यायलाच लागणार ना. तिलोत्तमा म्हणते त्याला जर परत आणलं तर त्याला असं वाटणार की सगळं त्याने गुन्हा केलाय तो आपण माफ केलाय आणि आपण त्याच्या पुढे झुकून त्यालाच घरात बोलवलंय, त्याचंच नाक वर होणार. आता मला ना काय करावं या वेळेला कळतच नाही. खरंच दुविधा मनस्थिती झाली आणि याशी मनस्थिती कधीच झाली नव्हती याआधी. आणि कसं आहे ना, राजकुमारला आपण जी शिक्षा दिली त्याची त्याला जाणीवच होणार नाही किंवा त्याला त्या शिक्षेची किंमतच कळणार नाही. त्यामुळे आता मी काय करू ना हाच माझा मोठा प्रश्न पडलाय. अमृतालाही खूप टेन्शन आलेलं असतं. खरंच जर यांनी राजकुमारला बोलवलं तर काहीच उपयोग होणार नाही. राजकुमार परत दुसरी गुन्हा करायला तयार होणार. तिलोत्तमा चिडते आणि म्हणते पुन्हा आपल्या घरात येणार, पुन्हा पहिल्यासारखा वागणार आणि त्याच चुका तो परत करत राहणार. राजकुमार कधीही सुधारणार नाही. तो असा झालाय की काही झालं तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही आणि चुका करायला कधीही माघार घेणार नाही. त्यामुळे राजकुमारी इथे आला की तो परत पहिल्यासारखं 100% वागणार. आता तिलोत्तमाला 100% खात्री असते की राजकुमार सुधारणार नाही. घरात आला की पहिल्यासारखा तसाच वागायला लागणार. तिलोत्तमा म्हणते सगळं झालं की परत जग्गू आत्याचा विचार करते. त्या कठोर शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात पण आपल्यावर प्रेमही तितकंच करतात रे. आणि त्यांना असं दुखावणं किंवा त्यांचा शब्द मोडणं हेही योग्य नाही ना. त्या खूप चांगल्या आणि निर्मळ मनाच्या आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडे जेवढं काही आहे ते आपल्याला द्यायचंय. आणि असं सहज दुसऱ्याला काही देऊन टाकण्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते जग्गू आत्यांकडे आहे. आणि त्यांना असं एकदम दुखवणं मला तरी बरं वाटत नाहीये. आणि त्यांनी हट्ट काय केलाय की राजकुमारलाच बोलव. एवढे सगळे घरी आणि त्यांना राजकुमारलाच काय द्यायचंय सगळं. तिलोत्तमा म्हणते हो, राजकुमारला जर मी घरात घेतलं ऐश्वर्या तू म्हणतीये तसं, तर माझ्या लेकीचा म्हणजे अमृताचा अपमान झालाय असं वाटणार. स्वतःच्या आईने स्वतःच्या मुलीचा अपमान केला ही गोष्ट तिलाही सहन होणार नाही आणि मलाही नाही. अमृता म्हणते आई एक बोलू का, तुम्ही माझ्यासाठी एवढं काय केलं, खंबीरपणे तुम्ही उभा राहिलात आणि फक्त जग्गू आजीचं मन राखायचंय म्हणून यांना घरात घ्यायचं हे मला योग्य वाटत नाहीये. यांनी जी चूक केली आहे ना ती कधीच माफ करण्यासारखी नाही आणि त्यांना जर तुम्ही घरात घेतलं तर ते परत तेच करणार हे तुम्हालाही माहितीये.
त्यामुळे आई प्लीज मला असं वाटतंय की तुम्ही यांना घरात घेऊच नाही. त्यापेक्षा आपण आजींना सगळं खरं खरं सांगूया. मी येते तुमच्या सोबत, आपण दोघी मिळून सांगूया आजीला. ऐश्वर्या आता सावलीला सारखी बोलत असते आणि आत्ताही ती तेच करणार असते. सावली नुसतं म्हणते की तिलोत्तमा मॅडम, हॅलो, तुझं काय? मेहेंदळेंच्या घरचा विषय चालू आहे, मध्ये मध्ये बोलायचं नाही. बाबा म्हणतात ऐश्वर्या, सावली सुद्धा या घरची सून आहे आणि तिचं मत मांडण्याचा तिला सुद्धा अधिकार आहे. सावली, तुला काय म्हणायचंय बोल बाळा. सावली आता तिचं मत मांडायला लागलेली असते. आज गोकुळ अष्टमी आणि खूप चांगला दिवस आहे. दुर्जनांचा नाश करण्यासाठी त्याला एक संधी देऊन बघावी असं ठरवलं होतं. म्हणजे मला काय म्हणायचंय कळतंय का? चुका जरी केल्या तरी एक संधी द्यावी चुका सुधारायला, अशी आपली संस्कृती सांगते. सावलीचं म्हणणं असतं की राजकुमारला परत बोलवावं आणि चूक सुधारण्याची एक संधी द्यावी. सोहो म्हणतो, सावली बहिणी तुला कळतंय का? राजकुमार दादा तुझ्याशी कसं वागला विसरलीये का? नाही भाऊजी, मी विसरले नाही आणि विसरणार सुद्धा नाही. पण प्रश्न कसा आहे, आपल्या घराचा आहे. घरासाठी काहीतरी करायला लागणारच ना, त्यासाठी सांगतेय मी. ऐश्वर्या म्हणते, इतकं गोड गोड इतकं छान छान बोलतीयस, मग तू जाणार का राजकुमार दादाला घरात परत बोलवायला? जातीस का सावली? तारंग म्हणतो, नाही नाही, हे असं काही करणार नाहीये सावली. या ऐश्वर्या बहिणी जे म्हणते ते करायचं नाही. त्या राजकुमारला आणायला जायची काही गरज नाहीये. बाबा म्हणतात, सारंग, अरे सावलीचं मत महत्वाचं आहे, तिला काय वाटतंय ते ऐकू ना आपण. सावली म्हणते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, जग्गू आजी 10 वर्षानंतर आल्यात आणि आल्या आल्या आम्ही त्यांना खूप दुखावलंय. अजून त्यांना दुःख व्हावं असं वागायला नको असंच मला वाटतंय. एवढी इच्छा आपण नक्कीच त्यांची पूर्ण करू शकतो ना. तिलोत्तमा मॅडम, तुम्हाला माहिती आहे ना, जग्गू आजींचा किती जीव आहे राजकुमार सरांवर, मग त्यांची एवढी इच्छा आपण पूर्ण करावी असं मला वाटतंय. सावली म्हणते, जग्गू आजींची इच्छा आहे म्हणून आपण त्यांना घरी आणू, माफ केलंय म्हणून नाही. आणि हवं तर राजकुमार दादांना घरी आणण्यासाठी मी जाते. ऐश्वर्या म्हणते, ग्रेट. एकटी जाणार आहेस राजकुमार दादाला आणायला की सारंग पण येणार आहे तुझ्यासोबत? तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या जरा थांबतीस का? तिलोत्तमा म्हणते, अमृता तू जा राजकुमारला घरी आणायला आणि त्याला बजावून ठेव. जग्गू आत्याच्या इच्छेखातर त्याला घरात घेतोय, माफ वगैरे केलं नाही किंवा त्याने जो गुन्हा केलाय तो विसरलेला नाहीये. आणि हो, एकटी जाऊ नकोस अमृता, या पोरीला घेऊन जा सोबत. ऐश्वर्या आता गालातल्या गालात हसायला लागलेली असते, कारण तिने जो प्लॅन केलाय तो अगदी परफेक्ट आणि सक्सेस होताना तिला दिसत असतो. तिलोत्तमा म्हणते, तुझ्या आणि माझ्या मनाच्या विरुद्ध आपण त्याला घरात घेतोय हे बजावून सांग, आणि मी तर त्याला आयुष्यात कधीच माफ करू शकत नाही. इकडे राजकुमार फोनवर बोलत असतो त्याच्या मित्राशी की 7वा इंटरव्ह्यू आहे, त्याचा सुद्धा फेल झालो मी. सगळ्या प्रश्नांची अगदी नीट उत्तरं दिली तरीही सगळे रिजेक्ट करताय. अरे कोणी थोड्या पगारावर तरी मला कामाला ठेवा. नाही रे, कुठेच काही बसत नाहीये, अगदी भिकायला लागलोय मी. राजकुमार अशी तळतळ करत असतो फोनवर आणि त्या मित्राला सगळा घडलेला प्रकार सांगत असतो. राजकुमार त्या मित्राशी फोनवर बोलत असतो. दुसरा एक मुलगा येतो, तोही इंटरव्ह्यू साठी चाललेला असतो रूपम कॉस्मेटिक मध्ये, आणि राजकुमारच्या समोर हात करतो आणि म्हणतो, मिळाला मला जॉब. इथे आलो तो इंटरव्ह्यू द्यायला रूपम कॉस्मेटिक मध्ये आणि चांगल्या पगाराची नोकरी लागली बरं मला. तो मुलगा म्हणतो, तुम्ही मला रिजेक्ट केलं होतं ना, बघा त्याच कंपनीत आणि त्याच पोस्टला मला जॉब मिळाला. तुम्ही राजकुमार मेहेंदळे, तुम्हीच मला रिजेक्ट केलं होतं, विसरलात की काय? तुम्ही सुद्धा इंटरव्ह्यू द्यायला आला. मागच्या वेळेला इंटरव्ह्यू तुम्ही घेतली आणि या वेळेला स्वतः इंटरव्ह्यू साठी आलात. राजकुमार म्हणतो, अरे जा ना बाबा जा ना, दुसरी कामं नाहीत का, काय इथं बसलाय? तो मुलगा आता गेलेला असतो आणि ऐश्वर्या लगेच फोन लावते राजकुमारला. राजकुमार म्हणतो, ऐश्वर्या तुझ्याच फोनची वाट बघतोय, अगं किती दिवस झाले. मी त्या घरात कधी परत येतोय ते सांग ऐश्वर्या. प्रयत्न करतीये ना दादा, प्रयत्न नको, रिझल्ट हवाय. रिझल्ट मिळालाय, तू या घरात लगेच परत येतोय राजकुमार दादा. कधी, केव्हा, कसं सांगशील का? आणि खेळ खेळू नको बाई, पटकन सांग मला कधी मी घरात येणार. अरे राजकुमार दादा, मला काही करायची गरज लागली नाही. जग्गू आजी आलीये घरात आणि तिनेच सगळं काही केलं, ऑटोमॅटिक सगळं काही घडत गेलं बघ. गावाला तिच्या मुलांसोबत तिचं भांडण झालंय म्हणून ती आपल्याकडे आली राहायला. आणि मग काय, तू तिचा किती लाडका, तुला तर माहितीच आहे. आल्यापासून तुझा ध्यास धरलाय राजकुमार राजकुमार, आणि म्हणून तिनेच तुला बोलवलंय बघ. आता तिने हट्ट धरलाय म्हटल्यावर मॉम डॅड काही करू शकत नाही. ती मूर्ख मुलगी आणि अमृता तुला घ्यायला येत आहे, लगेच येतच असतील तुझ्याकडे बघ. थँक्स ऐश्वर्या, मला घ्यायला येत आहे, थँक्स. दादा, थँक्सनी काम भागणार नाही या. सांग ऐश्वर्या, थँक्सनी काम भागणार नाही तर तुला काय हवंय? आता मला तुझी मदत नकोय, पण फ्युचरमध्ये जेव्हा केव्हा तुझी मदत लागेल तेव्हा मला तू मदत करायची. दिलाय शब्द ऐश्वर्या, तुला जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा हा राजकुमार मदत करणार. राजकुमार फोन ठेवतो आणि हसतो आणि म्हणतो, सावली आणि अमृता येत आहे मला घ्यायला. खरंच गंमतच आहे ना. इकडे आता सारंगला सावली जो निर्णय घेतलाय त्याबद्दल वाईट वाटलेलं असतं किंवा त्याला फारसा जो निर्णय आवडलेलाच नसतो. सावली आणि अमृता सारंगकडे आलेले असतात सारंगची समजूत काढायला. सावली म्हणते, हे बघा सारंग सर, तुम्हाला आवडलेलं नाहीये मला मान्य आहे,
पण कसं आहे ना, कंपनीत इतका मोठा कोटिंगचा फॉल्ट झाला तेव्हाही आपण राजकुमार दादांना बोलवलं नाही, तुम्ही तो सॉल्व्ह केला. आता कसं आहे, जग्गू आजी आली आणि आपल्यावर, आपल्या संस्कारांवर खूप विश्वास आहे. आणि जग्गू आजी समोर आपले संस्कार असे उधळताना जर दिसले किंवा संस्कारांना गालबोट लागले, हे जग्गू आजींना कळालं तर किती वाईट वाटणार. तुम्हालाही कळतंय ना, आज सगळ्यांच्या समोर येऊ नये म्हणून आपण राजकुमार दादांना मजबुरी म्हणून घरी आणतोय. आणि एवढंच, बाकी काहीच कारण नाहीये. कुटुंबाची प्रतिष्ठा, विश्वास सगळं काही जग्गू आजींच्या समोर नको यायला ना, म्हणून एवढं करतोय आम्ही, बाकी काही नाहीये दुसरं हेतू. सारंग म्हणतो चालला असतं जा, पण तिथे गेल्यावर राजकुमार दादा चुकीचं वागला, चुकीचं बोलला तर दोघींनीही सहन करायचं नाही. तो नाही परत आला तरी चालेल, मला सुद्धा सगळ्यांची काळजी आहे आणि तुम्ही लगेच घरी निघून यायचं. कळतंय का, त्याने केलेला अपमान सहन करत बसायचं नाही, कारण त्याची तेवढी लायकी नाहीये. कोणी जर चुकीचं वागत असेल ना तर आपण सहन करायचं नाही. कळतंय का तुम्हाला दोघींना? सावली म्हणते हो, तुम्ही म्हणताय अगदी तसंच करूया. इकडे आता राजकुमारला कळालेलं असतं की सावली आणि अमृता मला घ्यायला येत आहे, म्हणून त्याने आता नाटक सुरू केलेलं असतं आणि चहाच्या टपरीवर डायरेक्ट चहा बनवायला उभा राहिलेला असतो. त्यांना म्हणजे अमृताला आणि सावलीला असं वाटावं की काय वेळ आली याच्यावर, अगदी चहाच्या टपरीवर काम करतोय म्हणजे राजकुमार 100% सुधारला किंवा त्याने जो गुन्हा केलाय, चूक केलीय, त्याचा पश्चाताप झालाय. इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्लॅन असतो राजकुमारचा, म्हणून अगदी चहाच्या टपरीवर चहावाला म्हणून उभा राहिलेला असतो. आता या दोघी त्याच्या समोर उभं राहतात आणि त्याची ती अवस्था बघून यांना खरंच वाईट वाटतं. अमृता, सावली तुम्ही? अरे वा, अमृता मला चहा बनवायला यायला लागला. आणि हो, चहा देतो की, बिना साखरेचा आवडतो ना तुला, थांब मी लगेच चहा देतो. राजकुमार अगदी नॉर्मल असं वागत असतो आणि खूप मासूम झालेला असतो की त्याला खुन्नस वगैरे काहीच नाही, अगदी सरळ झालाय. अमृता रागानेच म्हणते तुम्हाला घ्यायला आलोय मी. मला घ्यायला तुम्ही? का? सावली म्हणते तुम्हाला घरी घेऊन जायचंय आम्हाला, म्हणून आलोय. अमृता म्हणते तुमचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये, पण नाईलाज आहे ना म्हणून तुम्हाला घ्यायला आलोय. राजकुमार म्हणतो नाईलाज आहे, मग आल्याच कशा? काय गरज पडली की राजकुमारना नाविलाज असताना ही घेऊन जायला आल्या तुम्ही? काय गरज आहे एवढी? राजकुमार म्हणतो इतक्या दिवसानंतर आठवण कशी झाली आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून हाताला धरून घराच्या बाहेर काढलंय ना मला, मग अशा अचानक कशा आल्या मला घ्यायला? अमृता म्हणते बंद करा ही नाटकं, अजिबात लाज वाटत नाही ना? आमची मजबुरी आहे म्हणून तुम्हाला घ्यायला आलो, गपचूप चला आमच्यासोबत. राजकुमार म्हणतो लाज कशाची वाटायची, नोकरी करतो, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतो, चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. अमृता लाज कशी वाटेल बरं? सावली म्हणते म्हणजे तुम्ही आमच्यासोबत घरी येणार नाही? सावली, माझ्याच घरी मी येणार नाही असं कसं होणार? येणार, मी नक्की येणार. अच्छा, जन्माष्टमी आहे ना, माझी जग्गू आजी आली का घरी? तिला माझी आठवण नक्की आली असणार. कुणाला आठवण येऊ न येऊ, आजीला मात्र माझी आठवण नक्कीच झाली असणार. तिने विचारलं असणार ना की राजकुमार कुठे, म्हणून तुम्ही मला घ्यायला आलात का? तिला काय खोटं सांगितलं, खरं सांगा मला. तिच्या समोर काही नको कळायला म्हणून मला घ्यायला आलात ना तुम्ही? हो, आत्ता कळालंय आत्ता. राजकुमार म्हणतो येणारच नाहीये तरी विचार करतो इतक्या सहज कशा मला घ्यायला आला. सावली म्हणते काही का असे ना, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. राजकुमार म्हणतो येणार नाही. असं म्हणेल का मी येणारच तुमच्यासोबत. मला घराच्या बाहेर काढलं तेव्हा आईच्या पाया पडलो, अमृताच्या पाया पडलो. आता मला जर कुणी विनवणी केली तरच मी येणार, नाही तर मी काही येत नसतो. काय अमृता, कुणी विनवणी केली, रिक्वेस्ट केली, अगदी गयावया केली तरच मी घरी येणार. बरोबर आहे ना ग अमृता? आता राजकुमार सहज घरी यायला तयार होत नसतो, अगदी नाटकं करत असतो. अमृताला आणि सावलीला आता कात्रीत पकडलेलं असतं राजकुमारने. आता बघूया अजून काय काय नाटकं करतो आणि सगळे नाटकं करून झाल्यावर तो घरी जातो का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.